तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हापासून ही योजना आली तेव्हापासून युट्यूबवर भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहे। भरपूर महिलांना अर्ज भरण्यापासून तर आपल्या खात्यात पैसे घेण्यापर्यंत भरपूर युट्यूबरने जे आहे ते व्हिडिओतून मार्गदर्शन केलेले आहे। पण याच ठिकाणी सध्या काही चुकीचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे आणि ते फक्त व्ह्यूज, लाईक, कमेंट आणि त्यांचे पैसे बनण्यासाठीच हे व्हिडिओ टाकले जात आहे आणि पूर्णपणे त्या ठिकाणी महिलांची दिशाभूल सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात आणि महिला जे आहे ते आणखी वेगवेगळे व्हिडिओ पाहून आपल्या मनामध्ये जे आहे ते भ्रम निर्माण करून घेतात किंवा मग वेगळेच काहीतरी आता आपल्याला करावं लागेल, त्या बँकेमध्ये अपडेट करावं लागेल, या बँकेमध्ये अपडेट करावं लागेल, आता आपल्याला केवायसी करावं लागेल। सर्व महिला यामागे ते व्हिडिओ पाहून विचार करायला बसतात। तर बघा, सध्या युट्यूबवर जो आहे तो एक या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे की एक मोठा शासन निर्णय आला आहे आणि तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत। त्यामध्ये खाली दिलेलं आहे की आता या 45 बँका चालणार नाही, या 45 बँका सरकारने रद्द केलेल्या आहे। कशासाठी? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी। त्यामध्ये पोस्ट बँक सुद्धा समावेश आहे असं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर वेगळीच दुसरीच काहीतरी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येते जेव्हा महिला व्हिडिओ पाहतात। बघा, व्हिडिओ जर पूर्ण पाहिला आणि त्यावर जर कमेंट केला, तुम्ही चांगला कमेंट करा किंवा वाईट करा, व्हिडिओ तो व्हायरल होतो आणि भरपूर लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो। मग त्या थंबनेलवर जर दिला आहे की 45 बँका चालणार नाही, तर प्रत्येक व्यक्ती तो व्हिडिओ पाहणारच आहे। म्हणजे महिलांना वाटेल की बा, आपली बँक तर चालणार नाही का, आपली बँक तर बंद नाही झाली, म्हणजे सरकारने या योजनेमधून आपली बँक तर डिलीट केली नाही, आता आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही का? हे सर्व प्रश्न जे आहे ते सध्या तो व्हिडिओ पाहून महिलांच्या मनामध्ये आहे, भरपूर नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि अशा प्रकारचे भरपूर भ्रम जे आहेत ते या ठिकाणी तयार होत आहेत। तर या सर्व व्हिडिओमध्ये काय सत्य आणि काय असत्य आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खरंच तुमची कोणती बँक चालणार आणि कोणती बँक चालणार नाही, खरंच तुमची कोणती बँक चालणार किंवा कोणती बँक या ठिकाणी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही, यापूर्वी सुद्धा काय अडचणी येत होत्या आणि तुम्हाला आता करायचे काय आहे हे सर्व स्पष्टीकरण, तुम्हाला माहिती या ठिकाणी मी या पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सरकारने असा कोणताच निर्णय आता या ठिकाणी घेतलेला नाही। कोणतीही बँक असो, तुमची बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे किंवा कोणती तुमची ग्रामीण बँक आहे किंवा सोसायटीची बँक आहे, कोणती संस्थेकडे बँक आहे किंवा पोस्ट बँक ऑफ इंडियाचं तुम्ही अकाउंट काढलेलं आहे, IPBPचं अकाउंट काढलेलं आहे, अशी कोणतीच बँक नाही की जी सरकारने या योजनेसाठी रद्द केलेली आहे। मग त्या व्हिडिओमध्ये असं का म्हटलं गेलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिल्यानंतर माहित पडते की व्हिडिओमध्ये नंतर दुसरीच माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पण थंबनेल पाहून महिलांनी ठरवलं की आता या 45 बँका आपल्या चालणार नाही। तर ही सर्व पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे। बघा, कोणत्या बँका चालणार नाही तुमच्या, मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी क्लिअर करतो। ज्या बँका तुमच्या डीबीटी आधार सीडिंग होत नसेल, बघा या ठिकाणी सर्वात आधी महत्त्वाचं काय आहे, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असलं तरी ते डीबीटी लिंक आधार सीडिंग ऍक्टिव्हेट असलं पाहिजे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मधूनच सरकार तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते योजनेचे पैसे पाठवते। बघा, आधार लिंक केला आहे, आधार केवायसी केला आहे, हे फक्त तुमच्या बँकेसोबत व्यवहार करण्यासाठीच उपयोगी पडते। पण डीबीटी लिंक असल्यावरच तुमचे पैसे योजनेमार्फत सरकार तुमच्या खात्यामध्ये टाकू शकते। जर तुमचं डीबीटी लिंक नसेल, म्हणजे डीबीटीचे जे सरकारचं जे पोर्टल आहे, महाडीबीटी म्हणून सरकारचं एक पोर्टल आहे, त्यामध्ये तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी लिंक असलं पाहिजे सरकारच्या पोर्टलवर, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते कोणत्याही योजनेचे पैसे या ठिकाणी टाकले जाते। आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये आधीपासून सारखे पैसे आले, 7500 रुपये आले, त्या महिलांचं अकाउंट आधीपासूनच डीबीटी आधार सीडिंग आधार लिंक हे ऍक्टिव्हेट होतं, म्हणून त्यांच्या खात्यात पैसे आले। आता त्यानंतर ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही, त्या महिलांनी काय केलं, तर त्या महिलांनी आता इंडिया पोस्ट बँक म्हणजे IPBP बँकचं या ठिकाणी अकाउंट काढलेलं आहे। तर आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील, तर आता इलेक्शन झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होईल। कारण पोस्ट बँकचं जे अकाउंट आहे ते ऑटोमॅटिक डीबीटी लिंक ऍक्टिव्ह त्या बँकेकडूनच केलं जाते, सरकारकडूनच ते तुमचं अकाउंट डीबीटी लिंक ऍक्टिव्ह ऑटोमॅटिक केलं जाते। आणि या ठिकाणी काही दुसऱ्या बँकमध्ये काय रूल आहे, आधीपासूनच काही बँका जे आहेत ते जुने अकाउंट डीबीटी लिंक ऍक्टिव्ह होते, पण भरपूर महिलांची नवीन अकाउंट बँकेकडून डीबीटी लिंक ऍक्टिव्ह करण्यात आले नाही, त्यामुळे भरपूर महिलांचे त्या ठिकाणी पैसे अडकले। मग आता बघा, या ठिकाणी कोणतीच बँक बंद होणार नाही किंवा कोणतीच बँक योजनेचे पैसे घेण्यासाठी अपात्र नाही। तुम्ही अपात्र कधी राहणार आहे, जेव्हा तुमचं अकाउंट डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये अर्ज करून NPCI मध्ये डीबीटीचा अर्ज करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अकाउंट डीबीटी लिंकवर ऍक्टिव्ह करायचं आहे। आधार केवायसी तुम्ही केलं असेल, आधार लिंक केलं असेल, ते बँकेचे व्यवहार करण्यासाठी तुम्ही सर्व केलेलं आहे। पण आता तुम्हाला तुमचं अकाउंट डीबीटी लिंक आधार सीडिंग ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। जर नसेल होत तर मग पोस्ट बँकचं अकाउंट काढायचं आहे, कारण पोस्ट बँकचं अकाउंट 2 ते 3 दिवसामध्ये आधार डीबीटी लिंक ऍक्टिव्हेट होऊन जाते।
अजूनही भरपूर महिलांनी पोस्ट बँकचं अकाउंट काढून सुद्धा त्यांना पैसे आले नाही असा त्यांचा प्रश्न आहे. कारण ते आचारसंहिता आणि इलेक्शनचा जो आहे तो पिरियड आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकू शकलं नाही. पण आता सरकार तुमच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 7,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये हे पूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये टाकण्यात येणार आहे. ज्यांना कमी पैसे मिळाले त्यांचे सुद्धा राहिलेले पैसे मिळणार आहेत. ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना सुद्धा त्यांचे पूर्णच 9,600 रुपये मिळणार आहे. आणि ज्यांना पूर्ण पैसे मिळाले 7,500 रुपये मिळाले त्यांना त्यांचे आता डिसेंबर महिन्याचे 2100 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, अकाउंट डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असलं पाहिजे. तर आपलं अकाउंट डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही चेक करू शकता. फक्त तुमचा आधार क्रमांक आणि आधार क्रमांकावर येणारा OTP टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमचं अकाउंट जे आहे ते डीबीटी लिंक आधार लिंक ऍक्टिव्हेट आहे का. जर असेल तर त्या खात्यामध्ये तुमचे पैसे नॉर्मली आरामात येईल. कारण भरपूर महिलांचे पैसे जे आहे ते 70% महिलांचे पैसे ऑटोमॅटिक खात्यामध्ये आलेले आहेत. आणि बाकी राहिलेल्या महिलांचे पैसे आले का नाही, तर त्यांचं जे अकाउंट आहे ते डीबीटी लिंकमध्ये ऍक्टिव्ह नव्हतं म्हणून त्यांचे पैसे आले नाही. त्यासाठी त्यांनी आता एक उपाय काढलेला आहे. पोस्ट बँकचं अकाउंट काढल्यावर त्यांना समजलं की पोस्ट बँकचं अकाउंट काढल्यानंतर डीबीटी लिंक ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट होते. आता झालं असेल, ऑनलाईन चेक केल्यानंतर जर तुमचं अकाउंट डीबीटी लिंक ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार नाही. कोणतीही बँक असो, एकही बँक बंद होणार नाही. 2 बँक, 3 बँक, कोणत्याही बँकमध्ये अकाउंट असेल तरीही तुमची बँक आता या योजनेसाठी पात्रच आहे. बघा, तुमच्याकडे जर कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल आणि ते जर अकाउंट डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच बँकेचं अकाउंट काढायची गरज नाही. त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे. जर अकाउंट तुमचं त्या ठिकाणी इनेबल दाखवत नसेल, कोणतीच अकाउंट दाखवत नसेल, कोणतीच बँक दाखवत नसेल, तेव्हा तुम्हाला तुमचं अकाउंट एकतर डीबीटी आधार सेटिंग करण्याची गरज आहे बँकेचा अर्ज देऊन, किंवा तुम्हाला मग पोस्ट बँकचं अकाउंट काढायचं आहे. या ठिकाणी 45 बँक, 20 बँक, 30 बँक अशा कोणत्याच बँका जे आहे ते सरकारने रद्द केलेल्या नाही. या ठिकाणी कोणतीच बँक सरकारने रद्द केलेली नाही किंवा योजनेसाठी अपात्र केलेली नाही. सर्वच बँका सरकारकडून चालू आहे आणि समोर सुद्धा चालू राहणार आहे. आणि कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही तुमच्या योजनेचे पैसे घेऊ शकता. पण फक्त तुमचं अकाउंट डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट असलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. अशा प्रकारे जे व्हिडिओ तुम्हाला येतात, तुमच्या स्क्रीनवर येतात, मोबाईलवर येतात, अशा व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका की 40 बँका बंद झाल्या, 50 बँका सरकारने अपात्र केले, आता या बँकेचं अकाउंट काढा, त्या बँकेचं अकाउंट काढा. अशा व्हिडिओकडे दुर्लक्ष करा. बिलकुल अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे नाही किंवा त्यांचे व्हिडिओ व्हायरल करायचे नाही. ते व्हिडिओ व्हायरल कधी होतात, जेव्हा तुम्ही त्यांचा व्हिडिओ पूर्ण पाहता, त्यावर लाईक, कमेंट करता. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे नाही. पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. तुमच्याकडे जे बँक आहे त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहे. कोणतीच तुमची बँक या ठिकाणी बंद होणार नाही. तुमचं कोणत्या बँकेत अकाउंट असलं तरी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. फक्त डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का हे सर्वात आधी ऑनलाईन चेक करून घ्या. व्हिडिओच्या शेवट जे तुम्हाला ही स्क्रीन आलेली आहे यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या की कसं आपलं डीबीटी लिंक आधार सेटिंग ऍक्टिव्ह आहे का हे चेक करायचं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.